श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मीची देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावी पूजा करणे शुभ फलदायक असते असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, तंत्र, मंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्यामृत योगाला आता विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी. त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते. साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरातून दारिद्र्य निघून जाते. या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मी मातेला साजूक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. काय करायचं आहे, 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या, त्या गंगाजलामध्ये त्यांना स्नान करायचं व त्यांना पूजन करून हळद, कुंकू, फूल, अक्षदा, धूप, दीपाने ओवाळून त्यांना पूजन करून लाल कपड्यामध्ये बांधायचं व ते तिजोरीमध्ये ठेवायचे. त्याच दिवशी सायंकाळी किंवा सकाळी दिवसभरातून जेव्हाही कधी वेळ मिळेल त्यावेळेला 21 पूर्ण अखंड तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे. त्या पूर्ण तांदळाच्या दाण्यांना हळद लावायची आहे व लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप करायचा आहे व ते सर्व दाणे एका पोटलीमध्ये बांधून आपल्याला आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. हे म्हणजे आपल्या संपत्तीचे आणि आपल्यावर जी वाईट वेळ जर येणार असेल किंवा यायची असेल तर त्या वेळेमध्ये आपले हे रक्षण करते. हे तांदळाचा जो उपाय आहे तो आपला खूप असा लाभदायी आणि छान उपाय आहे. नक्की करून बघा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्राह्मण, गरीब, वृद्ध किंवा गुरु यांना पिवळे कपडे, अन्न, वस्त्र, पैसे दान करायचे आहे. तुळशी किंवा केळीच्या झाडाला पाणी देणे ही सेवा अत्यंत शुभ आणि फलदायी आहे. वास्तूच्या दृष्टिकोनातून ही सेवा अत्यंत फायदेशीर मानली जाते.